बलात्कारी बंधुबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या संपर्कात राहून महाराष्ट्रातील मंत्रीही HIV पॉझिटिव्ह झालेत का? बघूया काय न्यूज आहे ती. चालला आहे आणि आमच्या बरोबर आमच्या 2-3 लोकांना पण बोलू द्या. फार गंभीर विषय आहे हा नाशिकचा. हो अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना, जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. आमच्या महोदय, या अशोक खरात या बंधू बाबांनी जे महाराष्ट्रामध्ये हा बंधू बाबा हा ज्योतिष्य सांगतो, काय सांगतो, देवाचा अवतार सांगतो आणि अनेक या व्हिडिओवरच्या कमेंट जर वाचल्या ना तर आपल्या राज्य व्यवस्थेविषयी जो आदर वाटतो ना तो कमी होईल नक्कीच. एक युजरमधून लाज वाटते, आपलं राज्य कोणत्या प्रकारचे लोक चालवतात. भ्रष्टाचार सरकार आहे महाराष्ट्रामध्ये. जे सापडले त्यांच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करा. नक्कीच केली पाहिजे, कारण महाराष्ट्र सरकारने जादूटोणा कायदा त्याच्यासाठीच पास केला होता 2012मध्ये. त्याच विधानसभेमध्ये आणि त्याच विधानसभेतील मंत्री, मुख्यमंत्र्यापासून ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांपर्यंत सगळ्यांचे हात ह्याच्यामध्ये बरबटलेले आहेत. तर नियमाने सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, तरच राज्यव्यवस्थेवरती लोकांचा विश्वास सढळ राहील.